येवल्यामध्ये सोमवारी रात्री पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। इंधन संपण्याच्या अफवेनंतर वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर धाव घेतली। केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक टँकरसह सर्वच वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली। मनमाड येथील इंधन वाहतूक करणाऱ्या चालकांनी बेमुदत संप पुकारत केंद्र शासनाने हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी केलेली आहे। इंधन वाहतूक बंदचा आता येवल्यामध्ये देखील परिणाम दिसून येतो आहे। पेट्रोल पंपावर इंधन शिल्लक नसल्यामुळे ज्या ठिकाणी पेट्रोल शिल्लक आहे त्या ठिकाणी नागरिक पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मध्यरात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पंपावर गर्दी बघण्यास मिळाली होती, तर सकाळच्या सुमारास पेट्रोल शिल्लक नसल्याची परिस्थिती येवला शहरामध्ये निर्माण झाली आहे। येवल्यामध्ये सोमवारी रात्री पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळाली। तर येवल्यातून नरेंद्र बटाव लाईव्ह द्वारा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नरेंद्र, येवल्यामध्ये तर पेट्रोल काही ठिकाणी संपलेलं आहे, तिथली काय परिस्थिती आहे नेमकी? हो नक्कीच जान्हवी, एकंदरीत बघितलं तर इंधन पुरवठा करणाऱ्या वाहतूकदारांनी जो संप पुकारला आहे त्याचा परिणाम नक्कीच इंधन वाहतूक पुरवठ्यावर झालेला आहे। एकंदरीत बघितलं तर याचा परिणाम येवला शहरासह परिसरात देखील दिसून येत असून अक्षरशः रात्रीच्या सुमारास अनेक पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केल्याचं बघण्यास मिळत होतं। आताची परिस्थिती बघितलं तर अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल साठा संपला असल्याने अक्षरशः आपण माझ्या मागे बघू शकता की एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक असल्याने अक्षरशः सकाळपासूनच नागरिक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत बघितलं तर या वाहतूकदारांच्या संपाचा फटका नक्कीच यावेळी नागरिकांना सहन करण्याची वेळ असल्याने आपण बघितलं ते सकाळपासूनच या ठिकाणी पेट्रोल धारक आपले पेट्रोल भरताना दिसत आहे। नरेंद्र, वाहन चालक मोठ्या प्रमाणात तिथे दिसत आहे, तिथल्या वाहन चालकांशी बातचीत होऊ शकते का? हो नक्कीच, काय सांगाल की इंधन पुरवठा करणाऱ्या चालकांनी संप पुकारला आहे, तुम्ही पेट्रोल भरायला आलेले, काय आता उभे आहे ना इतके वेळ, काय सांगा काय? नाही, जो संप आहे तो मागे घ्यायला पाहिजे की केंद्राने जो मागे घ्यायला पाहिजे, ते नवीन कलम लावले ते मागे घ्यायला। आपल्या सोबत अजूनही काही इथे दुचाकी चालक आहे, काय सांगाल की संप पुकारला आहे, काय वाटतं की केंद्राने जो निर्णय घेतलाय त्याबाबत? हा निर्णय चुकीचा आहे, नागरिकांच्या खूप हाल होत आहे, हा निर्णय तरच माझा घ्यावा असं वाटतंय। एकंदरीत बघितलं तर जान्हवी, या ठिकाणी जे दुचाकी चालक पेट्रोल भरण्यात आलेले आहे, हे केंद्राने जो वाहतूकदारांवर जो कायदा लागू केलेला आहे तो मागे घ्यावा अशी मागणी या येवले वासियांकडून होताना दिसत आहे। जान्हवी जे नरेंद्र, या ट्रक चालकांनी टँकर चालकांनी जो संप पुकारलेला आहे 3 दिवसांचा हा संप आहे खरं तर, पण शासनाकडून जर पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही तर पुढची पायरी यांची काय असणार आहे? हो नक्कीच, काल मनमाड येथे जे इंधन कंपन्याचे अधिकारी, आरटीओ अधिकारी तसेच जे संपावर गेलेले वाहतूकदार आहे त्यांच्या मध्ये बैठक संपन्न झाली होती। मात्र ही बैठक निष्फळ झालेली आहे, कारण की वाहतूकदारांचा जे इंधन पुरवठा करणारे वाहतूकदार आहे त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत केंद्र सरकार जो कायदा लागू केलेला आहे तो मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही, अशी जी भूमिका आहे या वाहतूकदारांनी घेतलेली आहे। जान्हवी जी, सध्या तिथला पेट्रोल पुरवठा हा सुरळीत सुरू झालेला आहे की अजूनही पेट्रोलचा तुटवडा भासतोय? नाही, एकंदरीत बघत येवल्यात अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल साठा संपलेला असल्याने एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा आहे। मात्र जोपर्यंत तो साठा आहे तोपर्यंत येथे पेट्रोल देण्यात येणार आहे, त्यानंतर देखील येथे पेट्रोल संपणार आहे। जी, धन्यवाद नरेंद्र, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।